नमस्कार। आज वसई तहसीलदार कार्यालयामध्ये आमदार महोदयांनी आज जनतेशी संवाद साधण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत। आजचा विषय काय आहे आणि आज काय काय प्रश्न उपस्थित झाले याबद्दल आपण मॅडमशीच बोलूया। मॅडम नमस्कार। नमस्कार। मॅडम तुम्ही आजच्या ह्या सर्व संवादाबद्दल काय सांगाल? मी जसं गेल्या वेळेला म्हटलं होतं की महिन्यातून एक दिवस हा तहसील कचेरीमध्ये लोकांशी संवाद साधण्याकरता लोकांच्या तहसील कचेरी, महसूल, TLR किंवा पंचायत समितीच्या संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही बसणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आज मी आणि माझे सगळे सहकारी इथे आज सकाळपासून आम्ही आहोत आणि लोकांच्या तक्रारी ऐकतो आहोत। ज्या तक्रारींना ताबडतोब ज्या सोडवता येतील, रेशनिंगच्या संदर्भातल्या तक्रारी होत्या, काही जणांची नवीन रेशन कार्ड होती, काही जणांची हरवलेली रेशन कार्ड होती, काहींची ऑनलाईन झाली नव्हती, तर अशा तक्रारी ताबडतोब सोनार साहेब सुद्धा होते पुरवठा विभागाचे, तर त्यांच्याकडे त्या देऊन त्यांनी सुद्धा तात्काळ त्याच्यावरती कारवाई केलेली आहे, लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे। कारण आता असं लक्षात येते की सामान्य जनतेला प्रोसिजरच माहिती नसते, त्याच्यामुळे त्यांची कामं प्रलंबित राहतात। तर या जनसंवादाच्या माध्यमातून ते आपल्याकडे येऊ शकतात, त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांची कामंही लवकर लवकर होतील अशी आशा आहे मला। तसंच भूमिलेख संदर्भातल्या काही तक्रारी होत्या, पंचायत समितीमधल्या काही तक्रारी होत्या, त्या सगळ्या ऐकून त्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टी त्या संदर्भातल्या सूचना करून त्या सगळ्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील त्यासाठी प्रयत्न करतोय। ह्या ठिकाणी भरपूर जनतेने असं सांगितलं की पुरवठा अधिकाऱ्यांनी आता पुन्हा ऑनलाईन काम चालू केलेलं आहे आणि त्यांची डेडलाईन देखील दिलेली आहे, परंतु भरपूर लोकांचं अजून काम बाकी असल्यामुळे त्यांना अजून दिवस वाढवावे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी तहसीलदार साहेबांशी बोलणार आहे या संदर्भात, कारण की जवळपास गेल्या 3 महिन्यांपासून ऑनलाईन रेशन कार्डाचं काम हे बंद होतं सर्व्हर डाऊन असल्यामुळे, त्यामुळे आता पुन्हा चालू झालेलं आहे आणि त्यांची सुद्धा अडचण आहे, अधिकाऱ्यांची सुद्धा अडचण आहे, कारण की त्यांच्याकडे तेवढा स्टाफ नाहीये। तर त्यांनी आपल्याला एक कल्पना सुचवलेली आहे की आपण काही व्हॉलेंटियर्स त्यांना द्यावे, त्याचं प्रशिक्षण ते घेतील आणि लोकांची कामं करण्याकरता जेव्हा जेव्हा इथे जनसंवादचं आयोजन केलं जाईल तेव्हा आणि तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ठराविक काही दिवस ठरवून ते व्हॉलेंटियर्स इथेच अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली लोकांची कामं करतील, जेणेकरून परत पुन्हा कोणी रेशन कार्डचं दुकान थाटू नये, हा यामागचा उद्देश आहे आणि खऱ्या अर्थाने जनसेवा व्हावी। तर त्यामुळे आम्ही सुद्धा आता व्हॉलेंटियर्सची लिस्ट करून आम्ही ती तहसीलदारांकडे देणार आहोत आणि जे येतील लोक त्यांचं आपण सुद्धा आपलं, कारण की नागरिक म्हणून आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे आणि त्यांची जिथे अडचण होत असेल तिथे आपण त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे असं करून लोकांची कामं होणं महत्वाचं आहे, तर त्या संदर्भात सुद्धा काम केलं जाईल। ह्या ठिकाणी जे रेशनिंगची दुकान आहेत त्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी जर का महिलांना रेशनची दुकानाचं जाहीरनामे निघतील तेव्हा त्यांना वाटप केले तर बरं होईल, कारण आजच्या टाइमात जर का बघितले तर काही काहींची दुकानं देखील चालू आहेत, बाजूला हॉटेल, असे काही काही व्यापारी जास्त आहेत, तर हे सर्व दुकानं महिलांकडे कशी जातील यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? तशी मागणी आली तर निश्चित करेन, अजूनपर्यंत माझ्याकडे तशी काही मागणी आलेली नाहीये, पण एकूणच रेशनिंगच्या दुकानामध्ये जो काही गैरव्यवहार होतो त्या संदर्भात मी गेल्या जनसंवादाच्या दरम्यान तहसीलदारांना मी सांगितलं होतं की मला पूर्ण आपल्या वसई तालुक्यामधल्या रेशनिंग दुकानांची यादी आणि दुकानदारांची यादी देण्यात यावी आणि ह्या सगळ्याच रेशनिंग दुकानदारांची एक मीटिंग घेण्यात यावी। तर अशी मीटिंग आम्ही लवकरच घेणार आहोत आणि मग त्यावेळेला काही तक्रारी येतील आपल्याकडे काय त्या संदर्भात आपण ते निर्णय घेऊया काय करता येईल। सध्या एक सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम असं चाललेला आहे की एखादा व्यक्ती घरात मयत झाला की त्यांची नोंदणी जर का एका वर्षात नाही झाली आणि ती जर राहिली गेली तर तहसीलदारकडे एक अपील केलं जात होतं किंवा एक ॲप्लिकेशन केलं जात होतं, परंतु आता ती प्रोसेस स्टॉप केलेली आहे। तहसीलदारांचं म्हणणं आहे की आम्हाला शासनाचा नवीन निर्णय येणार आहे, तर आता भरपूर लोक आपल्या परिजनाचे डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी प्रलंबित आहेत, त्यासाठी काही मदत होऊ शकेल का? माझ्याकडे आजच एक अशी तक्रार आली आहे, एक म्हातारे काका घेऊन आले होते, वृद्ध गृहस्थ, तर त्यांच्या मुलाचं डेथ झाली आहे आणि त्या मुलाचं बँक अकाउंट बंद करण्यासाठी त्यांना तो दाखला आवश्यक आहे।
मी तहसीलदारांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सुद्धा मला तेच कारण सांगितलं की शासनाकडनं असं पत्र आलेलं आहे, SIT चौकशी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी गैरव्यवहार झालाय असं शासनाला तक्रार गेल्यामुळे त्याची SIT चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत आणि जोपर्यंत या SIT चौकशीचे अहवाल येत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचे नोंद देणं हे थांबवण्याचे आदेश शासनाचे आहेत। त्यामुळे तहसीलदारांचे सुद्धा हात बांधलेले आहेत। तर मी त्या जे वृद्धगृहस्थ आले होते त्यांना सांगितलं की त्यांनी एक अर्ज द्यावा मला सुद्धा आणि ह्या पत्राचा संदर्भ घेऊन शासनाकडे मी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे, कारण की त्या सगळ्यामध्ये नाहक आपल्या नागरिकांना त्रास होतो आहे। तर त्यामुळे तो त्रास दूर करण्यासाठी SITची चौकशी होईपर्यंत काय पर्याय आपल्याला उपलब्ध करून देता येईल, तर ह्या संदर्भात मी शासनाकडे पाठपुरावा करणार। तर आपण आमदार महोदयाचं सर्व संभाषण ऐकल्यानंतर माहित पडते की वसई तालुक्यातील ज्या ज्या लोकांचे महसूलचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी जनतेशी संवाद साधू आणि जेणेकरून जनतेचे प्रॉब्लेम एकत्रितरित्या आणि सर्व अधिकाऱ्यांसमोर आम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकू। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, वसई। नमस्कार।